श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, सुतांची स्वारी शौनकादिकांना महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती. जन्मेजया ज्या वेळेला रणांगणामध्ये निशुंभ शुंभ हे युद्धाकरता आले, त्यावेळेला युद्धामध्ये तत्पूर्वी अनेक दैत्य मारल्या गेले, निशुंभही मारल्या गेला. ही बातमी ज्या वेळेला शुंभाला कळाली, बाकीचे इतर दैत्य शुंभाला समजावून सांगत होते, महाराज, ही देवी ही अबला नाही, ही साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचीही जननी आहे, यांचीही जन्मदात्री आहे, नव्हे नव्हे यांनाही शक्ती प्रदान करणारी ती भगवती आहे. आपण ऐका, आपण हे रणांगण सोडून पाताळात जाऊ. जर आपण पाताळात गेलो तरच आपण जिवंत राहू, नाही तर या रणांगणामध्ये आपल्यालाही मरण येईल. महर्षी व्यास म्हणतायत, राजा, ज्या वेळेला हे संभाषण या शुंभाने ऐकलं, इति तेषां वच श्रुत्वा शुंभो दैत्यपतिस्तथा उवाच सैनिकानाशु कोपाकुलितलोचनः. शुंभाला राग आला हो. संतापलेला शुंभ हातपाय आपटत या दैत्यांना म्हणायला लागला, अरे काय मूर्ख आहात, हे काय तुम्ही भलतंच बोलताय. अशा तऱ्हेने निंद्य कर्म करून जिवंत राहणं मला शक्य नाही. मला सांगा, माझा भाऊ आणि सेनापती यांचा बळी देऊन बेशरमपणे जगणं हे मला शोभतंय का? आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही वारंवार मला सांगताय की काळ देवांना साह्य आहे, काळ देवांना साह्य आहे. सगळ्या गोष्टींना काळ अनुकूल आणि प्रतिकूल असतो, आणि निराकार काळ जर अनुल्लंघन करत आहे तर मग मी पळून गेल्यामुळे काय साध्य होणार आहे? जे व्हायचं असेल ते होऊ द्या, काळाला जे करायचं असेल ते करू द्या. मला जगण्याची मरण्याची अजिबात फिकीर नाही. त्या काळाला भिवून राहिलो तर मृत्यू आणि आयुष्य यात कुणीच फेरबदल करू शकणार नाही. हे बघा, पावसाळा सुरू झाला की पाणी देणारे ढग केव्हा केव्हा श्रावणापर्यंत कोरडेच जातात, तर केव्हा केव्हा मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन अशा आवेळीसुद्धा मुसळधार पाऊस पडतो. तेव्हा काळाला विशेष असा काहीही नियम नाही, पण काळ फक्त निमित्त मात्र आहे. श्रोते हो, ही परिस्थिती आपण यावर्षी अनुभवली आहे. अगदी मे महिन्यामध्ये पाऊस पडावा, आणि आत्तापर्यंत दिवाळीनंतरही कितीतरी दिवस पाऊस सुरू होता. आणि खरंच देवी भागवतात हे उदाहरण असंच्या असं सांगितलं आहे, कदाचिन्मार्गशीर्षो वा पौषे माघेथ फाल्गुने अकाले वर्षति वाशु तस्मान्मुख्यो न चास्त्ययत. खरंच आहे, काळ फक्त निमित्त मात्र आहे. जे होणार आहे ते होईल. खरं बलवान जर काय असेल तर ते दैव आहे, ते काळावर सुद्धा सत्ता गाजवतो. तेव्हा सर्व विश्व ही दुसऱ्या कुणाचीही निर्मिती नसून देवाचीच आहे. मी दैवच श्रेष्ठ मानतो. निरर्थक पौरुषाचा धिक्कार करतो, कारण ज्या निशुंभाने सर्व देवांना जिंकून घेतलं होतं त्याच महावीराला एका साध्या स्त्रीकडून मरण यावं. अरे अरे, तो पराक्रमी रक्तबीज मरणाच्या वाटेवर निघून गेला. आता अपकीर्ती वाढवून जिवंत राहण्यात मला तरी अर्थ वाटत नाही. ज्याने या विश्वाची रचना केली आहे
तो ब्रह्मदेव देखील आयुष्य मर्यादा संपली की मरून जाणार आहे. त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 4000 युग उलटून जातात आणि तेवढ्यात कालावधीमध्ये 14 इंद्रांचा उदय आणि अस्त होतो. ब्रह्मदेवाच्या दुप्पट आयुष्य भगवान विष्णूंना आहे आणि त्यांच्याही दुप्पट महादेवांना आहे. हे दिसणारं सर्व चराचर, पृथ्वी, चंद्र, सूर्य यांचा नाश निश्चित आहे. दैवाने सर्व गोष्टी योजून ठेवल्यात, तेव्हा मरणाच्या बाबतीत चिंता कशासाठी? पृथ्वी, शेष हेही जाणारे आहेत. जन्माला आलेल्याचा मृत्यू अटळ आहे, तसा मेलेल्याला जन्मही पुन्हा अटळच आहे. अर्थात या नाशवंत शरीराने कीर्तीचं रक्षण करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. तेव्हा चला उठा, तुम्ही मला काही सांगण्यापेक्षा माझा रथ तयार करा. विजय आणि मरण जे दैवगतीने व्हायचे असेल ते होऊ द्या, पण मी युद्धासाठी जाणारच आहे. राजा असं निकराचं बोलून हिमालयामध्ये जिथे जगदंबा होती तिथे हा शुंभ जाऊन पोहोचला. तेव्हा त्यांनी त्या जगदंबेला समोर पाहिलं. सिंहाच्या पाठीवर बसलेली, आपल्या तेजाने दशदिशा उजळणारी, तिच्या सर्वांगावर दागदागिने, सौंदर्याच्या सर्व लक्षणांनी शोभून दिसणारी ती जगदंबा त्यांनी दृष्टीने पाहिली. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर प्राजक्ताच्या आणि मंदाराच्या फुलांनी तिची पूजा करून स्तवन गात होते आणि तीसुद्धा शंख घंटेच्या कर्णमधुर नादाने सगळं वातावरण प्रफुल्लित करून टाकत होती. तिला पाहताच शुंभाच्या मनातले युद्धाचे विचार कुठल्या कुठे नाहीसे झाले आणि कामवासनेने त्याच्या मनात मोठी खळबळ म्हणून टाकली. राजा तो विचारात पडला. त्याला वाटलं केवढं हे असामान्य सौंदर्य, चातुर्य हे अजोड आहे. पुन्हा त्यावर नाजूकपणा आणि युद्धेच्छा या गोष्टी तर परस्पर विरोधी असतानाही हिच्या ठिकाणी त्या सगळ्या एकवटल्यात. हिचं शरीर अत्यंत सुकुमार असून अंग प्रत्यंग सडपातळ असतानाही काय हिला युद्ध करण्याची इच्छा होती हे आश्चर्य आहे. एवढं सगळं असतानासुद्धा काय तिच्यामध्ये अहंकार आहे. जाऊ द्या, पण आता ही मला कशा प्रकारे वश होईल आणि कशा प्रकारे मला मिळेल याचा मी विचार केला पाहिजे. या हंसलोचनेला वश करण्यासाठी माझ्याकडे तर वशीकरण मंत्रसुद्धा नाही आणि मंत्र असता तरी काय उपयोगाचा. ही मदन मंजिरी स्वतःच सर्व मंत्ररूपिणी आहे, म्हणूनच सर्व लोकांना मोहात पाडते आहे. आता साम, दाम, दंडभेद यांचा इथे काही उपयोग होईल असं मला नाही वाटत. आणि आता इथून माघार घेऊन पाताळात जावं तर तेही अनुचित आहे. पाताल गमनम मेद्य न युक्तम समरांगणात सामदान विभैद्यैश्च नेयम साध्या महाबला. खरोखरच माझा काळ कठीणच आहे. करू तरी काय आणि जाऊ तरी कुठे. त्यातही पुन्हा दुर्दैवाने मरण आलंच तर स्त्रीकडून मारल्या गेल्यामुळे अपकीर्ती होणार. समान अशा बलिष्ठ वीराकडून लढता लढता मृत्यू आला तर तो मंगलदायक आहे असं ऋषींचं मत आहे. पण दैवाने मात्र या स्त्रीला शेकडो वीर पुरुषांपेक्षाही बलवान केलं आहे. ही आमच्या कुळाचा नाश करण्यासाठीच आलेली दिसते आहे, तेव्हा सामोपचाराचा उपयोग होईल असं मला नाही वाटत. आणि ही सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्जित असल्यामुळे दान करणेसुद्धा निष्फळ होईल. त्यातसुद्धा सर्व देवता तिला वश असल्यामुळे त्यांच्यातही फूट पडण्याची शक्यता नाही. राजा अशा प्रकारे एक 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 विचार त्या दैत्याच्या मनामध्ये यायला लागला. शुंभ विचार करतोय करू तरी काय. तेव्हा आता पळून न जाता लढता लढता मरावं हेच श्रेयस्कर आहे. विजय मिळो अगर न मिळो त्याविषयी विचार नकोच. राजा असा विचार पक्का झाला तेव्हा युद्धासाठी तयार होऊन शुंभ तिच्या समोर गेला. तो तिला म्हणाला, हे देवी, तुझ्याबरोबर युद्ध केलं तर तुझे कष्ट मात्र फुकट जातील. तू खरोखरच अजाण दिसतीय. कारण स्त्रीचा जो धर्म आहे त्याच्या अगदीच उलटं तुझं वागणं आहे. अगं, स्त्रीचे दोन्ही डोळे हेच बाण,
भुवया हेच धनुष्य, मोहक हावभाव हेच तिचे हत्यार आणि शृंगारिक पुरुष हेच तिचं चिलखत आहे. मनोकामना हाच एक रथ आहे आणि मधुर भाषण हेच तिचं रणवाद्य आहे. याशिवाय हे बाकीचे जे काही तू युद्ध साहित्य जमवलेत हे तुला शोभत नाही. खरं स्त्रियांना शोभतच नाही. तेव्हा ते कांते हे इतर अस्त्र घेणं खरं म्हणजे एक प्रकारची विटंबनाचे. लज्जा हे स्त्रीचं भूषण आहे. उद्धटपणा हे भूषण असू शकणार नाही. अत्यंत सौंदर्यवती स्त्रीसुद्धा जर युद्धात मारल्या गेली तर ती कर्कशाच वाटते. जेव्हा तू दोन्ही हात उचलून धनुष्य ताणशील तेव्हा तुझे स्तन उघडे पडतील. गदा उगारून धावशील तर तुझी हंसासारखी चाल राहील का? तुला सल्ला देणाऱ्या चामुंडा आणि कालिका या दोघी चतुर नाहीत. चंडिकेचा आवाज तर कर्कश आहे. ती तुला कसलं काय सुख देणार? आणि भयानक सिंह हा हे तुझे वाहन आहे. तेव्हा प्रिये, या सर्व गोष्टी सोड आणि माझ्याकडे ये. एन केन प्रकारे राजा तुला तिला वारंवार सांगत होता. वीणा वादन करायचं सोडून घंटा वाजवणं हे तुझे तारुण्य आणि लावण्य ह्याच्या विपरीत आहे. मानिनी, जर तुला युद्धच करायचं असेल तर अगोदर कुरूप हो. हां, तुझा हे रंग हे रूप सोडून दे. क्रूर आणि एखाद्या कावळ्यासारखा काळाकुट्ट रंग धारण कर. कर्कशपणाने मला हाक मार, म्हणजे मी लढायला तरी उत्सुक होईल. हे तुझं रतीप्रमाणे सुंदर रूप पाहून माझा हात शस्त्र उचलण्यास धजत नाही आहे. तुझ्यासारख्या लावण्यलतिकेसोबत कसं काय युद्ध करू? महर्षी व्यास म्हणतात, हे भारता, शुंभाचं बोलणं ऐकून तो कामातुर झाल्याचे ओळखून देवी उपरोधाने हसून बोलली, अरे, मदनाची बाधा झाल्याप्रमाणे बडबड काय लावली आहे? आणि वाईट तरी कशासाठी वाटून घेतोयस? जर माझ्यावर तुझा हात उचलत नसेल तर या कुरूप कालिकेशी नाही तर चामुंडीशी युद्ध कर. हां, अरे, त्या तुझ्या योग्य आहेत ना, मग त्यांच्याशी युद्ध कर ना. मी आपली दुरूनच गंमत बघते. तुला जसं वाटेल तसं युद्ध कर, मी नाही लढणार. मग ती कालिकेला म्हणाली, कालिके, याला हवी तशी तू भयानक आणि क्रूर कुरूप आहेस, तेव्हा तूच युद्ध करून याला संपवून टाक. एवढी आज्ञा झाली आणि राजा कालिका गदा घेऊन उठली आणि मग त्या दोघांमध्ये भयंकर युद्धाला तोंड फुटलं. देव आणि मुनी पाहत होते. शुंभाने गदा उचलून कालिकेवर जोरदार प्रहार केला. तिने सुद्धा गदेने त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं आणि पुन्हा विक्राळ गर्जना करून गदेने त्याचा रथ तोडून टाकला. रथाला जोडलेली गाढवं आणि खेचरं मरून सारथ्यालाही तत्क्षणी वीरगती प्राप्त झाली. तेव्हा एक प्रचंड गदा उगारून शुंभ तावातावाने तिच्यावर धावून गेला. तिच्या छातीवर प्रहार करून हसत सुटला. कालिकेने त्या प्रहाराची पर्वा न करता तलवार हातात घेतली. डोळ्याची पापणी लवती न लवती तेवढ्यात तिने त्याचा डावा हात शस्त्रांसह तोडून टाकला. त्याच्या अंगामधून त्यामुळे भळभळा रक्त वाहू लागलं. राजा, तरीही त्याने त्वेषाने गदेचा प्रहार कालिकेवर केलाच. कालिकेने गदगदा हसत त्याच्या उजव्या हातावर प्रहार करून तो हात तोडून टाकला. दोन्ही हात तुटून पडल्यावर थांब थांब असं ओरडत शुंभ रागाच्या भरात तिला लाथ मारण्यासाठी धावला, पण कालिकेने चपळाईने त्याचे दोन्ही पायसुद्धा तोडून टाकले. तरीही तो दैत्य लंगडत धावत जवळ आला. मग मात्र कालिकेने एखादे कमळाचे फूल खोडावे तसं त्याचं मस्तक तलवारीने धडावेगळं केलं. त्यावेळेला त्याच्या मानेतून रक्ताचा प्रचंड लोट वाहू लागला. राजा, एखादा पर्वत उन्मळून पडावा तसा तो धाडकन कोसळला. तत्काल त्याच्या देहातून प्राण निघून गेला. ते दृश्य पाहून आनंदित झालेल्या इंद्रादी देवांनी भगवतीची आणि कालिकेची स्तुती आरंभिली. निर्मळ सुगंधित वायू वाहू लागला. सर्व दिशा स्वच्छ झाल्या. अग्नी प्रदीप्त झाला. उरल्या सुरल्या सगळ्या दैत्यांनी देवीसमोर लोटांगण घातलं. हत्यार टाकून निघून गेले. राजा, शुंभ आदी करून राक्षसांना मारून देवीने देवांचं रक्षण कसं केलं ती पवित्र देवी लीला मी तुला सांगितली. राजा, यापुढे काय काय कथा कशा प्रकारे झाल्या ऐकूया पुढच्या भागामध्ये. जय जय
रघुवीर समर्थ